नंदुरबार जिल्ह्यातील जनार्दन देसले पाटील हे आग्रा येथे विश्वभूषण राजे शिवछत्रपती चेतना यात्रा महोत्सवासाठी 14 राज्यांची भ्रमंती करीत आहेत। जिल्ह्यात त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या। या महोत्सवाविषयी जनजागृती करीत शिवछत्रपतींचा इतिहास देशभर पोहोचावा, त्याला उजाळा मिळावा यासाठी त्यांनी आपले प्रयत्न सुरू केले आहेत। नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय तसेच इतिहास संशोधकांशी जनार्दन देसले यांनी भेट घेऊन संवाद साधला। या माध्यमातून देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी त्यांनी इतिहास जाणून घेतला। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। मी जनार्दन देसले पाटील, मी राहणारा नंदुरबार जिल्ह्यातलाही आहे आणि आता सध्या दिल्लीला राहतो। मी पूर्ण भारताचा छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर एक अखिल भारतीय कार्यक्रम ठेवलेला आहे आग्र्याला, आणि त्या आग्र्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आग्रा टू विजापूर एक आमंत्रण यात्रा सुरू केली आहे आणि त्याच्यामध्ये भारताच्या राजे लोकांना आमंत्रण करत मी कोल्हापूरला जात आहे। मध्येच नंदुरबारचा जो इतिहास आहे आणि त्यातल्या त्यात शहीद शिरीष कुमारांचं जे योगदान आहे त्या काळातलं ते मला आठवण होतं, म्हणून माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की त्या शहीद शिरीष कुमारांच्या नावाने कार्य करणाऱ्या व्यक्तींना भेटलं पाहिजे, त्यांना आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमात आमंत्रित केलं पाहिजे, त्यांचा दिल्लीला सत्कार झाला पाहिजे। या निमित्ताने मला इच्छा होती आणि योगायोगाने कोणीतरी मला हे कॅलेंडर दिलं आणि आनंद वाटला, म्हणून मी आपल्याला भेटण्यासाठी आलो। माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे, मी आपल्या नंदुरबार ते दिल्लीपर्यंत प्रवास केला, देश विदेश प्रदेश फिरलो आणि मी आपल्या नंदुरबारचा संबंध राष्ट्रीय स्तरावर जोडण्यासाठी आपल्या बहुजनांची, ज्यांनी राष्ट्र समाज मानवतेचं कार्य केलं अशा लोकांना आग्र्याला सन्मानित करावं, म्हणून आपण सर्वांनी आग्र्याला यावं, त्याची तयारी करावी हे सांगण्यासाठी मी आपल्याकडे आलो। आणि कार्यक्रम आहे छत्रपती शिवरायांचा विश्व सन्मान समारोह आणि त्याच्यामध्ये देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी चांगलं कार्य करणाऱ्यांचा सत्कार करावा। कारण का करावं की भारतातल्या येणाऱ्या नवीन पिढीला त्याची दिशा मिळावी, प्रेरणा मिळावी, त्यांनी संकल्प घ्यावा आणि चांगलं कार्य करावं याच्यासाठी मी आमंत्रित करण्यासाठी आलो। त्यानिमित्ताने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश छत्रपती शिवरायांचा देशभरातला जो संबंध ते महाराष्ट्राच्या लोकांना कळेल, महाराष्ट्राच्या लोकांना पूर्ण भारताचा इतिहास कळेल, म्हणून आपण कुठेतरी एकत्र आलं पाहिजे। एकत्र येण्यासाठी आपण एकमेकांना भेटलं पाहिजे, त्यासाठी हे आमंत्रण आहे। आपण आवर्जून येण्याची कृपा करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।